नमस्कार, एस न्यूज मध्ये आपले स्वागत। मी स्नेहांकिता। सविस्तर बातम्यांपूर्वी टाकूयात एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। केंद्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या गणपती बाप्पाला सांताक्लॉजच्या रूपात दाखवणाऱ्या जाहिरातीवरून संतप्त प्रतिक्रिया। हा तर भाजप सरकारनं हिंदूंच्या भावनांशी केलेला खेळ। आमदार सतेज पाटील यांची प्रतिक्रिया। कोल्हापूर आणि इचलकरंजी महापालिकांसाठी आज एकही अर्ज दाखल नाही। कोल्हापूर महापालिकेसाठी आज 491 तर इचलकरंजीसाठी 323 अर्जांचं वितरण। संत बाळूमामा ट्रस्टकडील मेंढके आणि देवस्थान कर्मचाऱ्यांचे पगार 3 महिन्यांपासून थकीत। हलसिद्धनाथ सेवेकरी मंडळाचा आरोप। रविवारी ट्रस्टच्या सचिवांच्या घरावर मोर्चा काढण्याचा सेवेकरी मंडळाचा इशारा। चंदगड तालुक्यातील मांडेदुर्गमधील दगडखाणीत स्फोटामुळे मांडेदुर्गसह 4 गावांमध्ये भूकंपासारखी स्थिती। घरांना तडे गेल्यानं ग्रामस्थ संतापले। आणि जयसिंगपूर पोलीस ठाण्यासमोरच 2 गट एकमेकांना भिडले। फ्री स्टाईल हाणामारी समाज माध्यमात जोरदार व्हायरल। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। एस न्यूज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागानं एका इंग्लिश भाषिक दैनिकात दिलेली जाहिरात वादग्रस्त ठरली आहे। या जाहिरातीमध्ये महाराष्ट्राचं आराध्य दैवत गणपती बाप्पांना थेट सांताक्लॉजच्या रूपात दाखवण्यात आलंय। काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी या जाहिरातीवरून हल्लाबोल करताना निवडणुकांसाठी हिंदुत्व जपणाऱ्या भाजप सरकारनं हिंदूंच्या भावनांशी केलेला खेळ निषेधार्ह असल्याचं म्हटलंय। हिंदू संस्कृतीचे स्वयंघोषित रक्षक असल्याचा आव आणणाऱ्या भाजपचा हा दुटप्पीपणा असल्याचा घणाघातही आमदार सतेज पाटील यांनी केलाय। मनसेनेही या जाहिरातीवरून भाजपवर टीका केली आहे। नाताळनिमित्त केंद्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागानं एका इंग्लिश वर्तमानपत्रात जाहिरात दिली आहे। या जाहिरातीमध्ये महाराष्ट्राचा आराध्य दैवत गणपती बाप्पांना थेट सांताक्लॉजच्या रूपात दाखवण्यात आले। या जाहिरातीवरून आता चांगलाच वाद पेटलाय। काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी या जाहिरातीवरून हल्लाबोल केलाय। हिंदू संस्कृतीचे स्वयंघोषित रक्षक असल्याचा आव आणणाऱ्या भाजप सरकारचा दुटप्पीपणा पहा, अशा शब्दात त्यांनी भाजपवर हल्लाबोल केलाय। हा प्रकार हिंदू संस्कृतीचा आणि श्रद्धेचा अपमान नाही का, असा सवाल करत निवडणुकांसाठी हिंदुत्व जपणाऱ्या भाजप सरकारनं हिंदू भावनांशी केलेला खेळ निषेधार्ह असल्याची टीका त्यांनी केली आहे। दरम्यान या जाहिरातीवरून मनसेनंही भाजपवर तोंडसुख घेतलंय। ब्राह्मण महासभेचे आनंद दवे यांनी तर थेट पंतप्रधान मोदींनाच लक्ष केलंय। त्यांनी आपण चर्चमध्ये गेलात म्हणजे गणपतीचं सुद्धा धर्मांतरण केलं काय, असा सवाल उपस्थित करत दवेंनी सांस्कृतिक कार्य मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे। आदमापुरातील संत बाळूमामा देवस्थान ट्रस्टकडे मंदिराची बकरी सांभाळणारे मेंढके आणि देवस्थान कर्मचाऱ्यांचा पगार गेल्या 3 महिन्यांपासून थकीत आहे। त्यामुळे देवस्थान ट्रस्ट बरखास्त करून प्रशासकांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी करत रविवारी हालसिद्धनाथ बाळूमामा सेवेकरी मंडळाच्या वतीनं ट्रस्टचे सचिव रावसाहेब कोणकरी यांच्या घरावर मोर्चा काढण्यात येणार आहे। सेवेकरी मंडळाचे अध्यक्ष निखिल मोहिते यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली। आदमापूरच्या संत बाळूमामा देवस्थान ट्रस्टवर भ्रष्टाचाराचे आरोप होत असतानाच आता गेल्या 3 महिन्यांपासून देवस्थान ट्रस्टच्या मेंढक्यांचं तसंच मंदिरातील कामगारांचे पगार थकीत असल्याचं सेवेकरी मंडळाचे अध्यक्ष निखिल मोहिते यांनी सांगितलंय। बाळूमामा देवस्थान ट्रस्टची स्वमालकीची जमीन आहे, मात्र ट्रस्टचे अध्यक्ष धैर्यशील भोसले हे स्वतःच्या जमिनीवर खासगी वाहनं पार्किंग करून पैसे गोळा करतायत। तसंच देवस्थानच्या काही जमिनीची विक्री देखील करण्यात आली आहे, असे गंभीर आरोप निखिल मोहिते यांनी केलेत। बाळूमामा देवस्थान ट्रस्टमधील 2 गटांमध्ये वारंवार वाद आणि हाणामारीचे प्रकार घडतायत। यामुळे देवस्थानची नाहक बदनामी होतीये।
बाळूमामा देवस्थान ट्रस्ट बरखास्त करून प्रशासकांची नियुक्ती करावी या मागणीसाठी हालसिद्धनाथ बाळूमामा सेवेकरी मंडळाच्या वतीनं रविवारी 28 डिसेंबर रोजी मेंढके आणि कामगारांसह ट्रस्टचे सचिव रावसाहेब कोणकरी यांच्या घरावर मोर्चा काढणार असल्याचं निखिल मोहिते यांनी पत्रकार बैठकीत सांगितलं. गेले 3 महिने झाले 2 गटाच्या वादामुळे मेंढक्यांचा व मंदिरातल्या कर्मचारी व कामगारांचा पगार पूर्णपणे ठप्प आहे. या 2 वादामुळे या बिचारांचे हाल होत चाललेले आहेत. मी यांचे हाल होऊ नये, यांचे पगार होऊ दे म्हणून सचिव ट्रस्टीचे रावसाहेब कोणकरी यांच्या घरावर 28 तारखेला ठिय्या आंदोलन मोर्चा मी करणार आहे. कारण याच्यामध्ये मेंढक्यांचे खूप आणि कर्मचाऱ्यांचे हाल होत आहेत. माझी प्रमुख मागणी आहे की यांच्यामुळे या ट्रस्टच पूर्ण बरखास्त करून टाका व एक प्रशासक नेमा, एक रागिनी खडके किंवा शिवराज नायकवडे यांची पूर्णपणे निवड करा. कारण हे जोर आल्याशिवाय कुठलीही बाहेर पडणार गोष्टी नाहीत. त्याचबरोबर अप्पा माळी कारभारी बघा नंबर 9च आहे, याची पूर्णपणे चौकशी मी कंडक्शन नोटीस देत आहे. कारण याची प्रॉपर्टी 70 लाखाच्या वर कुठून झाली, याचा इन्कम सोर्स कुठला आहे. मी गेले 8 ते 10 दिवस झाले आदमापूरवाल्या ट्रस्टना मी मागणी करते की त्यांना काढून टाका, पण त्याचा कुणीही मला निवेदन देत नाही, काही बोलत नाही. संत बाळूमामा देवस्थान ट्रस्टच्या कर्मचाऱ्यांना तसंच मेंढक्यांना गेल्या 3 महिन्यांपासून पगार मिळत नसल्यामुळं त्यांच्या कुटुंबियांचे हाल होत आहेत. याची प्रशासनानं गांभीर्यानं दखल घ्यावी अशी मागणीही मोहिते यांनी केली आहे. यावेळी विशाल शिंदे, संजय शिंदे उपस्थित होते. इचलकरंजीतल्या जवाहरनगर परिसरातील प्रभाग क्रमांक 5 मधील नागरिकांनी महापालिका निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय. गेल्या अनेक वर्षांपासून या प्रभागाचा कोणताही ठोस विकास झाला नसल्याचा आरोप इथल्या नागरिकांनी केलाय. जोपर्यंत आमच्या मूलभूत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत कुणीही मतदान करणार नाही, तसंच कोणत्याही उमेदवाराला प्रभागात फिरू देणार नाही असा इशारा नागरिकांनी दिलाय. इचलकरंजीतल्या जवाहरनगर परिसरातील प्रभाग क्रमांक 5 मध्ये सुमारे 3 ते 3.5 हजार मतदार आहेत. मात्र या प्रभागातील मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप इथल्या नागरिकांनी केलाय. रस्त्याची दुरवस्था, गटारींची अपुरी व्यवस्था तसंच सांडपाणी निर्गतीची सोय नसल्यानं आरोग्याची समस्याही निर्माण झाली आहे. या प्रभागात पाण्याचीही टंचाई आहे. या समस्यांबाबत अनेक वेळा लोकप्रतिनिधी, महापालिका प्रशासनाकडे तक्रारी केल्या, मात्र कुणीही दखल घेतली नसल्याचं या प्रभागातील नागरिकांचं म्हणणं आहे. त्यामुळं महापालिका निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय नागरिकांनी घेतलाय. केवळ आश्वासनांवर विश्वास ठेवणार नसून प्रत्यक्षात समस्या ऐकून घेणारा आणि त्या सोडवण्याची क्षमता असलेला उमेदवार समोर आल्यासच एकत्रित मतदानाचा विचार केला जाईल, अन्यथा बहिष्कार मागं घेतला जाणार नाही, असं यास्मिन सनदी यांनी सांगितलं. सगळ्या गोष्टीची अशी आम्ही ठाम योजना केलेली आहे की आम्ही कुणालाही निवडून पण देणार नाही आणि कुठल्या उमेदवाराला आम्ही आती पण येऊ देणार नाही. बाहेरचा उमेदवार पण कोणी यायचं नाही आणि आम्ही कुणालाही येऊन देणार नाही. आता म्हणते आता झोपडपट्टीसाठी केल्यात काही नाही अजूनपर्यंत काय केलं वय बाबा, झोपड्या बांधून दिल्यात का, कोणाला संडास बांधून दिल्यात का, काय केल्यात अजूनपर्यंत, कोण घरात काय मरायला लागलाय काय जगाला कोण बघायला येतंय का अजूनपर्यंत. जोपर्यंत आमच्या मूलभूत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत कुणीही मतदान करणार नाही, तसंच कोणत्याही उमेदवाराला प्रभागात फिरू देणार नाही असा इशारा नागरिकांनी दिलाय. प्रभागातील सायरा मुल्ला, अंजना साळवी, शैला टेके, रुक्मिणी पाटील, सेवा कोरवी, रेश्मा दुर्गुळे, संगीता कोरवी, माया सागावकर, विनोद बाबर, रोशन हटेले, किरण सागावकर, निशा फासे, संजू दळवी, विमल दळवी यांच्यासह अनेक नागरिकांनी या निर्णयाला जाहीर पाठिंबा दिलाय. कोल्हापूर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक आम आदमी पार्टी आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र लढणार आहे. आज कोल्हापुरात पत्रकार बैठकीत ही घोषणा करण्यात आली. कोल्हापूर महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू झाली आहे. आज आम आदमी पार्टी आणि वंचित बहुजन आघाडीनं पत्रकार बैठक घेत एकत्र लढणार असल्याचं जाहीर केलंय. महानगरपालिकेच्या निवडणुकीत सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी देण्यात येणार असून कार्यकर्ता पॅटर्न राबवणार असल्याचं आप आणि वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं. टक्केवारीच्या विरोधात शहराच्या विकासासाठी आम आदमी पार्टी आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र निवडणूक लढवताना प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांना संधी देणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. यावेळी आपचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई, वंचित बहुजन आघाडी पक्षाचे महानगर अध्यक्ष अरुण सोनवणे, आपचे शहराध्यक्ष उत्तम पाटील, मच्छिंद्र कांबळे, अमित नागटिळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
इचलकरंजी महापालिकेसाठी विक्रमनगर परिसरातून इच्छुक असलेले भाजपचे दीपक पाटील यांना पक्षानं उमेदवारी नाकारल्यानं विक्रमनगर परिसरात संताप व्यक्त होतोय. पाटील हे 30 वर्षापासून भाजपशी एकनिष्ठ असणारे कार्यकर्ते आहेत. मात्र भाजपनं निष्ठावंत कार्यकर्त्याला डावलल्यानं मोठ्या प्रमाणात असंतोष पसरलाय. इचलकरंजी महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. विविध राजकीय पक्षांकडून उमेदवारांच्या अंतिम याद्यांवर काम सुरू आहे. अशातच विक्रमनगर परिसरातून भाजपकडून इच्छुक असलेले दीपक पाटील यांना पक्षानं उमेदवारी नाकारल्यानं परिसरातील नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. पाटील यांनी गेल्या 3 दशकांपासून भाजपच्या संघटनात्मक कामात सक्रिय सहभाग घेतलाय. पक्षवाढीसाठी त्यांनी सातत्यानं प्रयत्न केलेत. मात्र निष्ठावंत कार्यकर्त्याला निवडणुकीत डावलण्यात आल्यानं कार्यकर्ते, स्थानिक नागरिक, विशेषतः महिलांमध्ये तीव्र भावना उमटल्या. उमेदवारी नाकारल्याची बातमी समजताच विक्रमनगर परिसरातील महिलांना अश्रू अनावर झाले होते. पाटील यांनाही आपले अश्रू आवरता आले नाहीत. महिलांनी दीपक पाटील यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांना अपक्ष म्हणून उभं करण्याचा आणि निवडून आणण्याचा निर्धार केलाय. हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं कोल्हापुरात छत्रपती शिवाजी चौकात आंदोलन करत बांगलादेशातील हिंदूंवरील हिंसाचाराचा तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी भारत सरकारनं बांगलादेशावर आर्थिक, व्यापारिक आणि राजनैतिक निर्बंध घालावेत अशी मागणी करण्यात आली. बांगलादेशातील प्रमुख युवा नेता शरीफ उस्मान हादी यांच्यावर ढाक्यात गोळीबार झाल्यानंतर सुरू झालेल्या हिंसाचारात हिंदू बांधवांना लक्ष्य करण्यात येत आहे. हिंदूंवर सुरू असलेल्या अन्यायाचे पडसाद संपूर्ण भारतात उमटत आहेत. आज कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी चौकात हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं बांगलादेशातील हिंदूंवरील अन्यायाचा तीव्र निषेध केला. समितीच्या वतीनं हिंदूंवरील हिंसाचार थांबवण्यासाठी भारत सरकारनं बांगलादेशवर आर्थिक, व्यापारी आणि राजनैतिक निर्बंध घालावेत, यासह बांगलादेशातील दहशतवादी आणि कट्टरतावादी घटकांविरुद्ध कठोर कारवाई करावी अशा मागण्या करण्यात आल्यात. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना मेलद्वारे निवेदन पाठवण्यात आले. आंदोलनात शिवानंद स्वामी, अशोक देसाई, प्रशांत पाटील, महेश जाधव, राजू यादव, डॉक्टर मानसिंग शिंदे आदींनी सहभाग घेतला. कोल्हापूरची धावपटू आसमा कुरणे हिनं जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट गडकोटांचं धावत दर्शन घेण्याचा संकल्प केलाय. 12 जानेवारीला राजमाता जिजाऊ यांच्या जयंती दिनी आसमा या मोहिमेला सुरुवात करून 60 दिवसात 3470 किलोमीटर धावणार आहे. या उपक्रमातून ती गडकिल्ल्यांचा वारसा जपण्याचा संदेश देणार आहे. कोल्हापूरची कन्या आणि आंतरराष्ट्रीय धावपटू आसमा कुरणे राजमाता जिजाऊंना अभिवादन करत युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश असलेल्या मराठा लष्करी सामर्थ्याची शक्तिस्थानं असलेल्या 12 किल्ल्यांचं धावत दर्शन घेणार आहे. स्वराज्याच्या जडणघडणीचे साक्षीदार असलेले हे गडकोट शिवछत्रपतींसह मावळ्यांच्या शौर्याचे साक्षीदार आहेत. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट झालेल्या या गडकोटांचं सर्वांनी जतन करावं, महाराष्ट्राच्या पर्यटन विकासाला चालना मिळावी आणि महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा, यासाठी आसमानं हा संकल्प केलाय. आसमा 60 दिवसांमध्ये 3470 किलोमीटर धावत पन्हाळा, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, प्रतापगड, रायगड, राजगड, लोहगड, शिवनेरी, खांदेरी, साल्हेर, जिंजी या गड किल्ल्यांचं दर्शन घेणार आहे. आर्थिक तसंच अन्य अडचणींमध्ये सुद्धा तिनं या मोहिमेसाठी तयारी केली आहे. खेळाडू म्हणून अनेक सामान्य कुटुंबातून आलेली मुलगी म्हणून हा प्रवास सोपा नाही. कधी आर्थिक अडचणी, कधी पुरेसा पाठिंबा नसणे, तर कधी हे शक्य नाही असे शब्द ऐकावे लागतात. पण मला वाटतं स्वराज्यही सहज मिळालं नव्हतं. संघर्षाशिवाय इतिहास घडत नाही. मी जेव्हा किल्ल्यावर धावते तेव्हा मला वाटतं मी एकटी धावत नाही, माझ्यासोबत महाराजांचा इतिहास, जिजाऊंचे संस्कार आणि मावळ्यांची ताकद धावत आहे. या उपक्रमामागचा माझा एक हेतू आहे, युनेस्को किल्ल्यामुळे महाराष्ट्र पर्यटनाचा विकास व्हावा, तरुण पिढीला आपल्या इतिहासाचा अभिमान वाटावा आणि महिलांनी कोणतेही स्वप्न पाहताना आपण हे करू शकतो हा विश्वास ठेवावा. आज मी सरकार, प्रशासन आणि समाज या माध्यमातून विनंती करते की हा उपक्रम माझा वैयक्तिक प्रवास न समजता महाराष्ट्राचा अभिमान प्रवास समजावा. थोडा पाठिंबा, थोडं सहकार्य मिळालं तर हा उपक्रम जागतिक स्तरावर महाराष्ट्राची ओळख निर्माण करू शकतो. शेवटी एवढे सांगू इच्छिते, गड किल्ले टिकवणे ही आपली जबाबदारी आहे आणि त्याची ओळख जगापर्यंत पोहोचवणे हे आपले कर्तव्य आहे. ह्या प्रवासात माझ्यासोबत उभं राहा.
याआधी सुद्धा तिनं कोल्हापूर ते रायगड 300 किलोमीटर अंतर 4 दिवसांमध्ये धावत जाण्याचा उपक्रम यशस्वी केला होता. तिनं पुरंदर ते कोल्हापूर 300 किलोमीटर अंतर 4 दिवसांमध्ये पूर्ण केलंय. आसमानं आजवर अनेक राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. कोल्हापूर महानगरपालिकेसाठी मंगळवारपासून उमेदवारी अर्ज वितरण सुरू झालंय. आज शहरातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयातून 491 अर्जांचं वितरण करण्यात आलंय. आजपर्यंत 1537 अर्ज वितरित झालेत. कोल्हापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून येत्या 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार आहे. शहरातील महासैनिक प्रशिक्षण केंद्र, व्ही.टी. पाटील सभागृह, दुधाळी पॅव्हेलियन, राजोपाध्यनगर, बॅडमिंटन हॉल, गांधी मैदान कार्यालय, यशवंतराव चव्हाण सभागृह तसंच मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम या ठिकाणी मंगळवारपासून प्रभागनिहाय उमेदवारी अर्जांचं वितरण सुरू आहे. विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी अर्ज घेतलेत. महापालिकेच्या 20 प्रभागातून एकूण 81 जागांसाठी आजपर्यंत 1537 अर्जांचं वितरण झालंय. मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी निवडणूक प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज असल्याचं सांगितलंय. आजपासून ही नॉमिनेशनची संख्या वाढण्याच्या अपेक्षा आहे आणि आपल्याला जवळपास 2000 BUs आणि 1000 CU कलेक्टर साहेबांकडून प्राप्त झालेले आहे आणि आम्ही ते रमण मळ्यालाच सध्या EVM ठेवण्यासाठी कोड तयार करणार आहे. तिथे पण आमच्या विजिट आणि प्लॅनिंग झालेले आहे आणि FLC म्हणजे जो प्राप्त झालेले EVMच्या FLC पण आम्ही हा वीकेंडला करून घेणार आहे. तसेच 28 तारखेला सर्व जो पोलिंग स्टाफ ज्यांच्या नेमणूक केलेली आहे सर्व 7 आरोंसाठी त्यांचं पण ट्रेनिंग आपण वेगवेगळ्या ठिकाणी मॉर्निंग आणि आफ्टरनून सेशन्समध्ये आयोजित केलेले आहे. बाकी MCCच्या आपला FST, VVT आणि SST पथक पण सर्व तैनात आहे आणि ओव्हरऑल सर्व चांगल्या प्रमाणेच आपल्या तयारी सुरू आहे. महापालिका निवडणुकीसाठी मोठ्या संख्येनं अर्ज वितरित झालेत, परंतु अद्याप सर्वच पक्षांकडून उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब झालं नसल्यानं अर्ज दाखल करण्यासाठीची धांदल सुरू झालेली नाही. शिरोळ तालुक्यातील उदगावमधील 2 गट आज जयसिंगपूर पोलीस ठाण्यासमोरच एकमेकांना भिडले. पोलिसांच्या समोरच एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत झालेल्या या राड्याचे व्हिडिओ समाज माध्यमांमधून व्हायरल झालेत. जयसिंगपूर पोलिसांनी या प्रकरणी 9 जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय. उदगावमधील माळवाडी परिसरातील माहेश्वरी राजेंद्र पाटील, श्रीवर्धन वरेकर हे आज शुक्रवारी एकमेकांविरुद्ध तक्रार देण्यासाठी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात आले होते. दोघेही आपापसातील वाद गावात जाऊन मिटवतो असं सांगून पोलीस ठाण्यातून बाहेर पडले. पण पोलीस ठाण्याबाहेरच माहेश्वरी पाटील आणि श्रीवर्धन वरेकर या दोघांचे समर्थक एकमेकांना भिडले. दोन्ही बाजूच्या लोकांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. एकमेकाला रस्त्यावर आपटणं, महिलांनी एकमेकींचे केस पकडणं अशा प्रकारे पोलीस ठाण्याच्या परिसरातच झालेल्या या मारहाणीचे व्हिडिओ समाज माध्यमांमधून व्हायरल झालेत. कायदा सुव्यवस्था धाब्यावर बसवत झालेली ही मारहाण बघण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली, परंतु तोपर्यंत या मारामारीची चर्चा वाऱ्यासारखी पसरली. पोलिसांनी या मारामारी प्रकरणी राजेंद्र बंडू जाधव, माहेश्वरी राजेंद्र पाटील, युवराज राजेंद्र पाटील, गंधराज राजेंद्र पाटील, मंगल बंडू पाटील, श्रीवर्धन शिरीष वरेकर, शरद पांडुरंग लुगडे, शिरीष तुकाराम वरेकर, हेमलता वरेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केलाय. नृसिंहवाडी ग्रामस्थांसह दत्तराज आघाडीनं ग्रामपंचायतीनं नियमित कर भरणाऱ्या मिळकतधारकांना करात सवलत द्यावी अशी मागणी केली होती. या मागणीची दखल घेत आज सत्ताधारी मंडळानं सकारात्मक भूमिका घेत नियमित कर भरणाऱ्यांना सवलत देण्याचा ठराव मंजूर केलाय. महाराष्ट्र शासनानं ग्रामपंचायत समृद्ध योजनेअंतर्गत घरफाळा, पाणीपट्टी, दिवाबत्तीमधील थकबाकीदारांना 50% कर रकमेत सवलत दिली आहे. मात्र नृसिंहवाडी ग्रामस्थांसह दत्तराज आघाडीनं नियमित कर भरणाऱ्यांना सवलत मिळावी अशी मागणी दत्तराज आघाडी आणि ग्रामस्थांनी केली होती.
या मागणीवर तोडगा काढण्यासाठी ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. सरपंच चेतन गवळी या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी होते. ग्रामसभेचं विषयवाचन झाल्यानंतर संजय शिर्टीकर, विकास पुजारी, अनंत धनवडे, मुकुंद पुजारी, गुरुदास खोजरे, रामचंद्र कुंभार आदींनी नियमित कर भरणाऱ्यांना 25% सह जादा सवलत द्यावी अशी मागणी केली. आपल्या हातात काय नाही, शासन विचारातून काय कळवते, पण तोपर्यंत तुम्ही आपले जे नियमित भरले त्यातनं तुम्ही तुमच्या अधिकारामध्ये ग्रामपंचायत फंडामधनं नियमित भरणाऱ्याला 20% सवलत द्यावी असं माझं म्हणणं आहे. तर शासन स्तरावर निर्णय काय होईल ते पाहून किमान 20% सवलत देण्याचा निर्णय घेण्यात यावा अशी मागणी ग्रामसभेत करण्यात आली. कमीत कमी जे रेग्युलर घरफाळा भरतात त्यांच्या इथून पुढे 5 वर्ष तर 25% शासनानं, आम्ही तुम्ही म्हणत नाही, शासनानं किंवा आमची नुसती नृसिंहवाडी ग्रामपंचायत जर माफ करणार असली, तुम्ही वैयक्तिक तुमच्या फंडातून पैसे भरणार असला तर ती स्पेशल मंजुरी 5 वर्षासाठी घ्या. कारण रेग्युलर आजपर्यंत 2024-25 पर्यंत जे रेग्युलर घरफाळा भरल्या त्यांच्यासाठी 5 वर्ष तर 25% सूट द्यावी अशी माझी मागणी आहे. यावेळी रमेश सुतार यांनी सर्वांनी ग्रामविकास खात्याकडे याबाबत पाठपुरावा करू असं सांगितलं. दरम्यान सरपंच चेतन गवळी यांनी ग्रामसभेत सदर ठराव मंजूर करून आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून ग्रामविकास खात्याकडे याबाबत पाठपुरावा करू असं आश्वासन दिलं. आपली जी काय ग्रामसभा घेतली, प्रत्येक ग्रामसभेमध्ये लोकांचा विचार करता प्रत्येकांचं म्हणण्यानुसार आम्ही पुढच्या आमच्या मासिक मिटिंगला हाही सगळ्यांचे विषय मांडून या पत्रिकेवर सगळे विषय हे करून जे आपल्या परवा आमदार साहेबांची सूचना दिलेली आहे त्या पद्धतीने आम्ही ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांना म्हणजे आपल्या ग्रामस्थांनी जे निर्णय घेतलेले आम्ही विषय एक ट्रक मांडून मंजूर करून पुढे पाठवू. नियमित कर भरणाऱ्यांना सवलत देण्याचा ठराव ग्रामसभेत मंजूर झाल्यानं सभा खेळीमेळीत संपन्न झाली. यावेळी सरपंच चेतन गवळी, सदस्य रमेश मोरे, अमोल विभूते हे तिघेच ग्रामसभेला हजर असल्यानं सागर धनवडे यांनी अभिनंदन केलं. तर उर्वरित गैरहजर सदस्यांवर कारवाई करा अशी मागणी केली. यावेळी मुरलीधर गवळी, अभिजित जगदाळे, संतोष खोंबारे, विकास कदम, गुरु रिसबूड आदींनी चर्चेत सहभाग घेतला होता. कसबा बावड्यातील डॉक्टर डी.वाय. पाटील पॉलिटेक्निकमध्ये कोल्हापुरातील घाटगे पाटील इंडस्ट्रीजकडून कॅम्पस इंटरव्ह्यू घेण्यात आल्या. यामध्ये डी.वाय. पाटील पॉलिटेक्निक, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कोल्हापूर, तात्यासाहेब कोरे पॉलिटेक्निक, के.पी. पाटील पॉलिटेक्निक, तळसंदेतील डी.वाय. पाटील पॉलिटेक्निकचे विद्यार्थी सहभागी झाले होते. कसबा बावडा इथल्या डॉक्टर डी.वाय. पाटील पॉलिटेक्निकमध्ये कोल्हापुरातील घाटगे पाटील इंडस्ट्रीज यांच्या कॅम्पस इंटरव्ह्यूचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये डी.वाय. पाटील पॉलिटेक्निक, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कोल्हापूर, तात्यासाहेब कोरे पॉलिटेक्निक, के.पी. पाटील पॉलिटेक्निक, तळसंदेतील डी.वाय. पाटील पॉलिटेक्निकचे विद्यार्थी सहभागी झाले होते. यात विद्यार्थ्यांची सामूहिक चर्चा आणि त्यानंतर मुलाखती झाल्या. घाटगे पाटील इंडस्ट्रीजच्या HR विभागाचे डेप्युटी जनरल मॅनेजर सचिन भोसले, विनायक भारती, प्रोडक्शन AGM परशुराम चौगुले, HR ऑफिसर रोहन चौगुले यांनी मुलाखती घेतल्या. यावेळी डॉक्टर डी.वाय. पाटील पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉक्टर महादेव नरके, उपप्राचार्य नितीन माळी, रजिस्ट्रार महेश रेनके, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर अजय बंगडे उपस्थित होते. आता जाणून घेऊयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. पाकिस्तानला अजूनही ऑपरेशन सिंदूरची भीती, सीमेवर अँटी ड्रोन सिस्टीम बसवले. प्रशांत जगताप यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश, हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश, पुण्यात काँग्रेसची ताकद वाढली. कुणाच्याही बापाची इथे कायमस्वरूपी सत्ता नाही, विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर घणाघात. महाड हिंसाचार प्रकरण तापलं, मंत्री भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले 24 दिवसांपासून फरार, अटकपूर्व जामीनही फेटाळला.
जोडीत साठून मतं मागण्याचे उद्धव ठाकरेंचं राजकारण, देवेंद्र फडणवीसांची कडवी टीका. सरत्या वर्षाला निरोप देताना ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. या कार्यक्रमांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची करडी नजर राहणार असून नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचं पालन करून 31 डिसेंबर साजरा करावा असं आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून करण्यात आलंय. सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सारेच जण सज्ज झालेत. यानिमित्त मेजवानीसह विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. मात्र या कार्यक्रमांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची नजर असणार आहे. अवैध मद्यसाठा आणि त्याची वाहतूक होण्याची शक्यता असल्यानं आजपासून 5 जानेवारीपर्यंत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीनं 7 सीमा तपासणी नाक्यावर तपासणी केली जाणार आहे. तसंच 9 भरारी पथकांचीही करडी नजर असणार आहे. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचं पालन करून 31 डिसेंबर साजरा करावा असं आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्नेहलता नरवणे यांनी केलंय. 9 वर्षाच्या पूर्वसंध्येला 9 वर्ष साजरा करण्याच्या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये नियंत्रण ठेवण्याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागाचे एकूण 9 पथकं तयार करण्यात आलेली आहेत. या 9 पथकामध्ये 7 कार्यकारी घटकांची पथकं आहेत व 2 भरारी पथकांची नेमणूक करण्यात आलेली आहे. तसेच परराज्यातील मद्य आहे, या परराज्यातील मद्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी रत्नागिरी व सिंधुदुर्ग विभागात जिल्ह्यातून जे मार्ग येतात त्या मार्गावर आपण 5 तात्पुरते तपासणी नाके नियुक्त केलेले आहेत. त्याचबरोबर 2 कायमस्वरूपी तपासणी नाके हे सुद्धा कार्यरत आहेत. तसेच 9 वर्ष साजरा करण्याच्या अनुषंगाने अनेक ठिकाणी पार्ट्यांचे आयोजन केले जाते. तर सर्व आयोजकधारकांना विनंती करण्यात येते की अशा ठिकाणी पार्ट्यांचे आयोजन करत असताना आपण राज्य उत्पादन शुल्क विभागाचा 1 दिवसीय पार्टी परवाना घेणे बंधनकारक आहे. त्याचबरोबर या पार्ट्यांच्या अनुषंगाने ज्यांनाही मद्यसेवन करायचे आहे या मद्यसेवन करण्याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागाचे 1 दिवसीय पिण्याचे प्रमाणे किंवा पिण्याचे परमिट हे 1,90,000 परमिट आपण पूर्ण जिल्ह्याकरता उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. अशा प्रकारचे जर आपल्याला विना परवानगी जर पार्ट्यांचे आयोजन केलेले कुठे निदर्शनास आल्यास अथवा बनावट किंवा अवैध मद्य निर्मिती, विक्री, वाहतूक आपल्याला निदर्शनास आली तर या विभागाचे टोल फ्री क्रमांक व व्हॉट्सॲप क्रमांक आहेत. त्या टोल फ्री क्रमांकावर टोल फ्री क्रमांक आहे 1800-233-9999. मी परत एकदा रिपीट करते. टोल फ्री क्रमांक 1800-233-9999 आणि व्हॉट्सॲप क्रमांक आहे 8422001133. या क्रमांकावर तात्काळ संपर्क साधावा. 31च्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांसाठी 1,90,000 1 दिवसाचे मद्यसेवन परवाने वितरित करण्यात आलेत. कुठेही अवैध मद्य वाहतूक, साठा अथवा विक्री होत असल्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलंय. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या शताब्दी वर्षानिमित्त कोल्हापूर शहरातील प्रमुख मार्गावरून रॅली काढण्यात आली. यावेळी श्रमिकांचा विजय असो, कष्टकर्त्यांनो एक व्हा अशा घोषणा देण्यात आल्या. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या शताब्दी वर्षानिमित्त रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. रॅलीची सुरुवात बिंदू चौकातील पक्षाच्या कार्यालयापासून करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौक, महानगरपालिका, CPR चौक, दसरा चौक या मार्गे पुन्हा पक्ष कार्यालय इथं रॅलीची सांगता झाली. मार्क्सवाद जिंदाबाद, लेनिनवाद जिंदाबाद, लाल बावटा जिंदाबाद, श्रमिकांचा विजय असो, कष्टकर्त्यांनो एक व्हा अशा जयघोषानं सारा परिसर दुमदुमून गेला. रॅलीत पक्षाच्या राज्य सचिव मंडळाच्या सदस्या स्मिता पानसरे, राष्ट्रीय किसान सभेचे आणि राज्य कार्यकारिणीचे सदस्य बन्सी सातपुते, ज्येष्ठ नेते कॉम्रेड दिलीप पवार, कॉम्रेड रघुनाथ कांबळे, बाबूराव तारळी, उमा पानसरे, दिलदार मुजावर, सदाशिव निकम, शहर सचिव रमेश वडणगेकर, बाबा ढेरे आदींसह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. कोल्हापुरातील इंदिरा सागर हॉलमध्ये शिवसेना शिंदे गटाचा मेळावा झाला. या मेळाव्याला राज्य नियोजन आयोगाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांची उपस्थिती होती. कोल्हापुरातील सुधाकर जोशी झोपडपट्टी नजीकच्या इंदिरा सागर हॉलमध्ये गुरुवारी शिवसेना शिंदे गटाच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं.
या मेळाव्याला राज्य नियोजन आयोगाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांची उपस्थिती होती. यावेळी प्रभाग क्रमांक 19 अ मधून महायुतीमधून शिवसेनेचे इच्छुक उमेदवार प्रभाकर गायकवाड यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी शिवाजी शेटे, सिद्धार्थ गुरव, नितीन मस्के आणि सिद्धार्थ बुद्धिहाळकर यांनी केली. या प्रसंगी बोलताना आमदार क्षीरसागर यांनी महापालिका निवडणूक ही भविष्याच्या दृष्टीनं महत्त्वाची असल्याचं सांगितलं. मेळाव्याला गुणवंत नागटिळे, अंकुश निपाणीकर, सिद्धार्थ भालेराव, कपिल केसरकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. कागल निढोरी मार्गावर आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमाराला ट्रकच्या पाठीमागून जात असताना दुचाकी घसरून अपघात झाला. या अपघातात दुचाकीवर पाठीमागं बसलेल्या सारिका उत्तम संगपाळ या ट्रकच्या चाकावर धडकल्यामुळे जागीच ठार झाल्या. कागल पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतलंय. मूळचे राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे इथले उत्तम संगपाळ नोकरीनिमित्त इचलकरंजीत राहतात. आज सकाळी ते पत्नी सारिका यांच्यासह दुचाकीवरून चुलतीच्या उत्तर कार्यविधीसाठी कसबा वाळवेच्या दिशेनं चालले होते. ते सिद्धनेरली फाट्याजवळ आले असताना उजव्या बाजूच्या रस्त्यावरून दुचाकी घसरली. या अपघातात सारिका केनवडे कारखान्याकडे साखर भरण्यासाठी जात असलेल्या ट्रकच्या चाकाला धडकल्या. यामध्ये डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळं त्यांचा जागीच मृत्यू झाला. कागल पोलिसांनी तामिळनाडूतील ट्रक चालक सबरेशन सक्तिवेल याला ताब्यात घेतलंय. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कोल्हापूरहून राधानगरीच्या दिशेनं देशी मद्यसाठा घेऊन जाणाऱ्या एकाला अटक केली आहे. गणेश कृष्णात पाटील असं त्याचं नाव असून त्याच्याकडून 1 लाख रुपये किमतीचा देशी मद्याचा साठा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली 4 चाकी असा 11 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि 31च्या पार्श्वभूमीवर बेकायदेशीर मद्य वाहतूक, विक्री आणि साठा करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्यात. या अनुषंगानं कारवाई करत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं क्रांतिसिंह नाना पाटील नगरमधून एका 4 चाकीतून राधानगरीकडे बेकायदेशीररित्या देशी मद्यसाठा घेऊन निघालेल्या एकाला अटक केली आहे. गणेश कृष्णात पाटील असं त्याचं नाव असून तो कागल तालुक्यातील हसूर गावचा रहिवासी आहे. पोलिसांनी गणेश पाटीलकडून सुमारे 1 लाख रुपयांचा देशी मद्यसाठा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली 4 चाकी असा सुमारे 11 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, संतोष गळवे, अंमलदार दीपक घोरपडे, सत्यजित तानुगडे, राजू येडगे यांनी या कारवाईत सहभाग घेतला. कोल्हापुरातील वाय.पी. पवार नगर चौक परिसरात राहणाऱ्या नितीन गोपाळ बेंद्रे यांच्या घरातून चोरट्यानं देवपूजेतील सुमारे 2,60,000 रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केलेत. या प्रकरणी बेंद्रे यांच्या फिर्यादीवरून राजारामपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. कोल्हापुरातील वाय.पी. पवार नगर चौकात नितीन गोपाळ बेंद्रे हे कुटुंबियांसमवेत राहतात. 18 डिसेंबरला मार्गशीर्ष गुरुवार असल्यानं त्यांनी घरी लक्ष्मीपूजन केलं होतं. यावेळी पूजेत देवीला सोन्याचे दागिने घातले होते. चोरट्यानं बेंद्रे कुटुंबियांची नजर चुकवत पूजेत ठेवलेले 2,60,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केलेत. या प्रकरणी बेंद्रे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजारामपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. इचलकरंजीतील मध्यवर्ती बस स्थानक परिसरात झालेल्या चोरीचा छडा लावण्यात शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला यश आलंय. पोलिसांनी संगीता चौगुले आणि दीपाली लोंढे या 2 महिलांना अटक करत त्यांच्याकडून सुमारे 3.5 लाखांचा चोरीला गेलेला ऐवज हस्तगत केलाय. इचलकरंजी मध्यवर्ती बस स्थानकावरून 4 दिवसांपूर्वी कांचन संजय कांबळे या इचलकरंजी ते पुणे या एसटी बसनं निघाल्या होत्या. गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या पर्समधील सोन्याचे दागिने लंपास केले होते. कांबळे यांनी याबाबत शिवाजीनगर पोलिसात फिर्याद दिली होती. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला. यावरून पोलीस उपनिरीक्षक साने, प्रदीप जाधव, सहाय्यक फौजदार रावसाहेब कसेकर आणि त्यांच्या पथकानं गीता चौगले आणि दीपाली लोंढे या 2 संशयित महिलांना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. दोघींकडून चोरीला गेलेले 3,45,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आलेत. न्यायालयाने या दोघींना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. कोल्हापूरचं वैभव असलेल्या ऐतिहासिक रंकाळ्याचं संवर्धन करण्याचा निर्धार करत प्रबोधनात्मक फलक लावून रंकाळा प्रेमींनी गुरुवारी रंकाळा दिवस साजरा केला. यावेळी केक कापून रंकाळ्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
रंकाळा संरक्षण आणि संवर्धन समितीच्या वतीनं 25 डिसेंबरला रंकाळा दिवस साजरा करण्यात येतो. यावेळी राजघाट शेजारी स्वच्छ सुंदर रंकाळ्याबाबत प्रबोधनात्मक फलक लावण्यात आला. तसंच केक कापून रंकाळ्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. समितीचे राजेंद्र पाटील यांनी रंकाळा संवर्धनासाठी प्रशासनानं ठोस कार्यवाही करण्याची गरज व्यक्त केली. विकास जाधव, इंद्रजित साळुखे, प्राध्यापक SP चौगले यांनी मनोगत व्यक्त केली. महापालिकेनं रंकाळा स्वच्छतेला प्राधान्य द्यावं, रंकाळ्यात मिसळणारं सांडपाणी बंद करून प्रदूषण थांबवावं अशी मागणी यावेळी करण्यात आली. याप्रसंगी राजशेखर तंबाके, विजय सावंत, यशवंत पाटील, सुभाष हराळे, धनंजय लिंगम, दिलीप देसाई, सत्यजित सांगावकर, आनंदराव कोरे, अजित मोरे, सुनील टिपुगडे, सचिन ढणाल आदी उपस्थित होते. चंदगड तालुक्यातील मांडेदुर्ग गावच्या हद्दीतील दगडखाणीमध्ये करण्यात आलेल्या भीषण स्फोटांमुळे संपूर्ण परिसर हादरून गेला. या स्फोटामुळे घरांच्या भिंतींना तडे गेलेत, खिडक्यांच्या काचा फुटल्यात, तर अनेक घरांमधील दैनंदिन वापराच्या वस्तूंचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. दगडखाणींमध्ये वारंवार होणाऱ्या स्फोटांमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. चंदगड तालुक्यातील मांडेदुर्ग गावच्या परिसरात दगडखाणी आहेत. या खाणींमध्ये सुरक्षाविषयक नियम धाब्यावर बसवून दगड काढण्यासाठी वारंवार जिलेटिनचा वापर करत स्फोट केले जातात. या गंभीर प्रकाराविरोधात ग्रामस्थांनी तहसीलदार आणि जिल्हाधिकारी कार्यालयात वेळोवेळी तक्रार अर्ज दाखल केलेत. मात्र महसूल प्रशासनाच्या उदासीनतेमुळे अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. आज सकाळी डोंगराकडील वाटेवर असलेल्या दगडखाणीत स्फोट करण्यात आला. या स्फोटाची तीव्रता इतकी होती की मांडेदुर्ग आणि परिसरात हा दगडखाणीतला स्फोट होता की भूकंप अशी स्थिती निर्माण झाली. मांडेदुर्गसह सुंडी, कारवे आणि ढोलगरवाडी या गावांमध्ये भूकंप झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. अनेक घरांच्या भिंतींना तडे गेले असून खिडक्यांच्या काचा फुटल्यात, तर काही घरातील साहित्याचं नुकसान झालंय. स्फोटाच्या आवाजानं घाबरलेले लोक घराबाहेर धावत सुटले. सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र गावकऱ्यांमध्ये तीव्र भीती आणि संतापाचं वातावरण निर्माण झालंय. संतप्त ग्रामस्थांनी बेकायदेशीर आणि जीविताला धोका ठरणाऱ्या दगडखाणी बंद कराव्यात अशी मागणी केली आहे. आज घरांचं नुकसान झालंय, उद्या लोकांचे जीव गेले तर त्याला प्रशासन जबाबदार राहणार का, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केलाय. दगडखाणीतील दगड काढण्यासाठीच्या नियमांचा भंग करत दगड काढून चालवण्यात येणारे क्रशर मशीन तात्काळ बंद करावेत, अन्यथा आंदोलन छेडू असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय. प्रशासन आता यावर काय कारवाई करतंय हे बघावं लागेल. कोल्हापूर महापालिकेसाठी सर्वच पक्षांकडून सक्षम उमेदवार आपल्याकडे यावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये दिवंगत माजी नगरसेवक अजित उर्फ पिंटू राऊत यांच्या पत्नी माजी महापौर सुनीता राऊत यांचा कोणत्याही पक्षानं उमेदवारीसाठी विचार केलेला नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख रवी किरण इंगवले यांनी माजी महापौर सुनीता राऊत यांनी महाविकास आघाडीतून निवडणूक लढवावी असं आवाहन केलंय. माझ्या निदर्शनास आलं की सन्माननीय सुनीताताई राऊत या कैलासवासी अजित उर्फ पिंटू बॉस यांच्या पत्नी आहेत. माझे मित्र होते. पिंटू बॉस अतिशय चांगला माणूस, नेहमी मला सदैव मदत करणारे, चांगल्या हाताने ज्यावेळी त्यांना आशीर्वाद देण्याची वेळ आली त्यावेळी त्यांनी मला चांगल्या हाताने आशीर्वाद दिला होता. पण आताच्या परिस्थितीला सुनीताताई राऊत यांना त्यांच्यातीलच लोक विसरलेले आहेत. त्यांच्यातीलच लोक विसरले. राऊत फॅमिलीला त्यांनी पूर्णपणे दाबण्याचा प्रयत्न केला असं मला वाटतं. मी विनंती करतो आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून त्यांनी आमच्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून उभं राहावं. मला पूर्णपणे खात्री आहे राऊत परिवाराने, सुनीताताई राऊत, कैलासवासी अजित राऊत यांनीच या प्रभागामध्ये, त्यांच्या जुन्या प्रभागामध्ये प्रचंड प्रमाणात विकास केला होता. अन्य कोणत्याही आडनावा करून तिथं विकास झाला नव्हता, चांगले संपर्क ठेवले नव्हते. लोकांच्या मध्ये नाराजी अन्य आडनावांबद्दल प्रचंड आहे. तो सर्वे करून माझी विनंती राहील पुन्हा एकदा की सुनीताताई राऊत यांनी महाविकास आघाडीतून निवडणूक लढवावी. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. केंद्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या गणपती बाप्पाला सांताक्लॉजच्या रूपात दाखवणाऱ्या जाहिरातीवरून संतप्त प्रतिक्रिया. हा तर भाजप सरकारनं हिंदूंच्या भावनांशी केलेला खेळ, आमदार सतेज पाटील यांची प्रतिक्रिया.
कोल्हापूर आणि इचलकरंजी महापालिकांसाठी आज एकही अर्ज दाखल नाही. कोल्हापूर महापालिकेसाठी आज 491 तर इचलकरंजीसाठी 323 अर्जांचं वितरण. संत बाळूमामा ट्रस्टकडील मेंढके आणि देवस्थान कर्मचाऱ्यांचे पगार 3 महिन्यांपासून थकीत. हलसिद्धनाथ सेवेकरी मंडळाचा आरोप. रविवारी ट्रस्टच्या सचिवांच्या घरावर मोर्चा काढण्याचा सेवेकरी मंडळाचा इशारा. चंदगड तालुक्यातील मांडेदुर्गमधील दगडखाणीत स्फोटामुळे मांडेदुर्गसह 4 गावांमध्ये भूकंपासारखी स्थिती. घरांना तडे गेल्यानं ग्रामस्थ संतापले. आणि जयसिंगपूर पोलीस ठाण्यासमोरच 2 गट एकमेकांना भिडले. फ्री स्टाईल हाणामारी समाज माध्यमात जोरदार व्हायरल. आणि याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.